लोकसभेत औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक 2026 वर चर्चा सुरू. कामगार कायद्यातील भविष्यातील अनावश्यक गुंतागुंत टाळण्यासाठी सुधारणा. गेल्या दशकभरात झालेल्या सुधारणांमुळे भारताचं वीज अनुशेष असलेल्या देशापासून वीज अधिशेष असलेल्या देशात परावर्तन. ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक. रोल्स रॉइस या जगप्रसिद्ध वाहन उद्योगाच्या सीईओंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट. या उद्योगाच्या विस्तारासाठीच्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी केलं स्वागत. विकसित देशांबरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारांचा लाभ घेऊन रोजगार निर्मिती आणि निर्यातीला चालना देण्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं उद्योग क्षेत्राला आवाहन. अमेरिकेबरोबरच्या भारताच्या व्यापाराचं आकारमान वार्षिक 90 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होण्याचा अंदाज SBIच्या अहवालात व्यक्त. 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या प्रवासात कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनकारी ठरेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचं वेगवान परिवर्तनाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्टसोबत 12 आणि नाम फाउंडेशनसोबत एक सामंजस्य करार. परभणी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड. काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या वरिष्ठ गटात 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारतीय चमूची सुवर्णपदकाची कमाई. आणि दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन.